क्लस्टर कंपनीला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं धडक मोर्चा। ठाणे शहरातील क्लस्टर योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला आहे। खासगी कंपनी क्लस्टर डेव्हलपमेंट संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार देऊन लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या महासभेचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला। याच मुद्द्यावर आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात धडक मोर्चा काढण्यात आला। ठाण्यातील 3 हात नाका येथून क्लस्टर कार्यालयापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं हा धडक मोर्चा काढण्यात आला। मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। क्लस्टर डेव्हलपमेंटबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार खासगी कंपनीला देण्यात येणार असल्याचा आरोप करत त्यामुळे ठाणे महापालिकेच्या महासभेचे अधिकार संपुष्टात येतील आणि लोकप्रतिनिधींचं अवमूल्यन होईल असा दावा आंदोलकांनी केला आहे। महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा अपमान असून प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही करण्यात आलाय। विशेष म्हणजे पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारल्याची माहिती असतानाही हा मोर्चा काढण्यात आला। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चा मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सोडा या अधिकाऱ्यांचं बिचाऱ्यांचं काय गरीब अधिकारी त्यांना माहित पण नाही। एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला की 50% मालकी हक्क नसतानाही तिथे लोक जातात। LOI दिला कोणाच्या अधिकारावर? तो LOI दिला, तो LOI घेऊन घुसतो। आता माझंच आहे, मीच करणार आहे, आता तुम्ही घरी खाली करा। अरे काय आहे, गरिबांचं तोंड दाबूनच टाकायचे आहेत का तुम्हाला? 2 चांगल्या शाळा तोडल्या, आरोग्य केंद्र तोडून टाकलं आमच्या मानपाड्यामध्ये। काय चाललंय समजतच नाही। जे LOI म्हणजे LOI घेऊन जातात आणि तिथे लोक जातात, ते महानगरपालिकेचे आम्ही कर्मचारी आहे म्हणून त्यांच्याकडे खोटे बिल्ले आणि हे असतात गळ्यामध्ये। म्हणजे जे जंतर मंतरवर दिसतं ना, लाठीमार करताना ते कोण फालतू गुंड आणले होते, पोलिसांच्या मध्ये उभे राहून तेच लाठ्या मारत होते, अशी परिस्थिती ठाण्यामध्ये सुरू आहे। दुसरा एक विषय असा आहे की जो पहिलाच क्लस्टर सुरू झाला त्याच्यावर TDR पण साहेब जनरेट झाला आणि माझ्या बातमीनुसार 8चा TDR जनरेट झाला। तो TDR विकलाही गेला। नेपच्यून नावाची कंपनी आहे, नेपच्यून, चांगला आवडतं आपल्या। आणि जे हे विचारतात की ह्याच्या मागे कोण आहेत, तर ते 2 लोक ह्या सगळ्या क्लस्टरच्या मागे आहेत आणि त्यांची नावं पुढच्या 10-15 दिवसात आज ना उद्या म्हणजे सगळे हे सगळे माझ्या भाषेत सांगायचं तुम्ही चालवा, हागलेलं वरती येतच। चला